ऑप्शन्स ट्रेडिंग हे नाव ऐकलं की अनेकांना वाटतं की हे खूपच गुंतागुंतीचं प्रकरण आहे, नाही का? पण खरं सांगायचं तर तसं काही नाहीये. आज आपण याच गुंतागुंतीच्या संकल्पनांना एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणजे यातला प्रत्येक पैलू उलगडून पाहूया. अहो, हे खरंच शक्य आहे आणि हेच तर ऑप्शन्स ट्रेडिंगचं खरं वैशिष्ट्य आहे. म्हणजे विचार करा, बाजार कुठल्याही दिशेने जावो, पैसे कमवण्याची संधी मिळू शकते. ही एक अशी आर्थिक लवचिकता आहे जी दुसरीकडे मिळणं जवळजवळ अशक्य आहे. चला तर मग, हे नेमकं कसं काम करतं तेच पाहूया. आणि या प्रवासात आपल्याला मार्गदर्शन करणारं एक जबरदस्त पुस्तक आहे गाय कोहेन यांचं द बायबल ऑफ ऑप्शन स्ट्रॅटेजीज. नावाप्रमाणेच या पुस्तकाला या क्षेत्रातलं बायबलच मानलं जातं आणि का ते आपल्याला लवकरच कळेल. हे पुस्तक आपल्याला या जगात यशस्वी होण्यासाठी जे काही ज्ञान लागतं ते सगळं देणार आहे. आता बघा, ऑप्शन्सवरची बहुतेक पुस्तकं कशी असतात? किचकट गणित, मोठमोठी समीकरणं बघूनच डोकं फिरायला लागतं. पण इथेच हे पुस्तक वेगळं ठरतं. गाय कोहेन यांनी एक भन्नाट मार्ग निवडलाय. त्यांनी चित्रांचा आणि आकृत्यांचा वापर केलाय, ज्याला ते म्हणतात पिक्टोरियल लॉजिक. यामुळे होतं काय की मोठ्यात मोठी अवघडात अवघड स्ट्रॅटेजीसुद्धा अगदी सहजपणे डोक्यात बसते. म्हणजे अगदी सोपं करून सांगितलंय सगळं. बरं, जसं कोणत्याही मोठ्या इमारतीचा पाया मजबूत असावा लागतो ना, अगदी तसंच ऑप्शन्स ट्रेडिंगचं आहे. तुम्हाला भले 100 स्ट्रॅटेजीज दिसतील, पण त्या सगळ्यांचा पाया फक्त 4 मूलभूत प्रकारांमध्ये आहे. चला तर मग, हे 4 महत्त्वाचे आधारस्तंभ नेमके कोणते आहेत तेच आधी समजून घेऊया. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे लाँग कॉल. आता हे काय आहे? समजा तुम्हाला वाटतंय की एखाद्या स्टॉकची किंमत भविष्यात खूप वाढणार आहे. तेव्हा तुम्ही एक लाँग कॉल विकत घेता. याचा अर्थ काय? की तुम्हाला तो स्टॉक एका ठरलेल्या किमतीत विकत घेण्याचा अधिकार मिळतो, पण ते तुमच्यावर बंधन नसतं. आणि जर किंमत खरंच वाढली तर झाला की तुमचा नफा. आता लाँग कॉलच्या अगदी उलट आहे लाँग पुट. इथे तुमचा अंदाज असतो की स्टॉकची किंमत खाली जाणार आहे. मग तुम्ही लाँग पुट विकत घेता. यामुळे तुम्हाला तो स्टॉक एका ठरलेल्या किमतीला विकण्याचा अधिकार मिळतो. हे एक प्रकारे तुमच्या गुंतवणुकीसाठी विम्यासारखं आहे. समजा किंमत कोसळलीच तरी तुम्हाला जास्त नुकसान होत नाही. ओके, आत्तापर्यंत आपण ऑप्शन्स विकत घेण्याबद्दल बोललो. आता आपण ते विकण्याच्या बाजूला येऊया. आणि इथे गोष्टी थोड्या वेगळ्या आणि रंजक होतात. शॉर्ट कॉल म्हणजे काय? तर तुम्ही दुसऱ्याला स्टॉक विकण्याचं बंधन स्वीकारता. हो, इथे अधिकार नाही, बंधन आहे. तुमचा अंदाज असतो की स्टॉकची किंमत एका विशिष्ट पातळीच्या वर जाणार नाही, आणि जर तसं झालं तर तुम्हाला मिळालेला प्रीमियम हाच तुमचा नफा असतो. आणि या चौकडीतला शेवटचा प्रकार म्हणजे शॉर्टपुट. शॉर्ट कॉलच्या उलट इथे तुम्ही एका ठराविक किमतीत स्टॉक विकत घेण्याचं बंधन स्वीकारता. तुमचा विश्वास असतो की स्टॉकची किंमत त्या पातळीच्या खाली जाणार नाही. तर हे आहेत ते 4 मूलभूत प्रकार. एकदा का हे 4 खांब पक्के झाले की तुम्ही पुढच्या प्रवासासाठी अगदी तयार आहात. पण थांबा, इथे एक गोष्ट डोक्यात अगदी पक्की बसवायला हवी. ऑप्शन्स विकत घेणं आणि विकणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. जेव्हा तुम्ही ऑप्शन विकत घेता तेव्हा तुमचा जास्तीत जास्त तोटा किती? तर जेवढा प्रीमियम तुम्ही भरला तेवढाच, म्हणजे धोका मर्यादित असतो. पण जेव्हा तुम्ही ऑप्शन विकता तेव्हा धोका खूप वाढतो. काही वेळा तर तो अमर्याद असू शकतो. त्यामुळे ही जोखीम समजून घेतल्याशिवाय पुढे जायचंच नाही. ठीक आहे, तर आता आपल्याकडे हे 4 मूलभूत घटक आहेत. पण यांचं करायचं काय? म्हणजे यांना एकत्र कसं आणायचं? इथेच या पुस्तकाचं खरं सामर्थ्य दिसतं. हे पुस्तक आपल्याला प्रत्येक परिस्थितीसाठी एक तयार प्लेबुक देतं, म्हणजे एक प्रकारचा आराखडाच. चला बघूया हे प्लेबुक नेमकं कसं काम करतं. या पुस्तकात गाय कोहेन यांनी एक जबरदस्त फ्रेमवर्क तयार केलंय. त्यांनी 50 पेक्षा जास्त स्ट्रॅटेजीजचं वर्गीकरण 4 सोप्या निकषांवर केलंय. पहिलं, तुमची प्रवीणता, म्हणजे तुम्ही नवशिके आहात की अनुभवी. दुसरं, बाजाराची दिशा, तेजी आहे, मंदी आहे की बाजार एकाच जागी आहे. तिसरं, बाजारातली अस्थिरता, म्हणजे हालचाल जास्त आहे की कमी. आणि चौथं, धोका आणि नफा, तुम्हाला मर्यादित धोका हवाय की तुम्ही जास्त धोका पत्करू शकता. या चौकटीमुळे काय होतं की तुम्हाला तुमच्या गरजेनुसार अगदी अचूक स्ट्रॅटेजी निवडता येते. हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण प्रत्यक्षात हे प्लेबुक कसं वापरायचं? चला काही उदाहरणं पाहू. कारण बाजाराची स्थिती कोणतीही असो, या प्लेबुकमध्ये तुमच्यासाठी एक ना एक योग्य साधन आहेच. चला एक परिस्थिती घेऊया. समजा बाजार एकदम शांत आहे, स्थिर, फारशी हालचाल होत नाहीये. मग काय करायचं? अशा वेळी कवर्ड कॉल सारखी इन्कम स्ट्रॅटेजी वापरता येते. म्हणजे काय? तर तुमच्याकडे आधीपासूनच काही शेअर्स आहेत, तुम्ही त्यावर एक कॉल ऑप्शन विकता आणि त्यातून तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न मिळतं. शेअरची किंमत जरी तिथेच राहिली
तरी तो प्रीमियम तुमचा झाला. आता दुसरी परिस्थिती, याच्या अगदी उलट. तुम्हाला माहीत आहे की काहीतरी मोठं घडणार आहे, एखादा निकाल किंवा मोठी बातमी येणार आहे, म्हणजे किंमत वेगाने हलणार हे नक्की, पण वर जाईल की खाली हे माहीत नाही. अशा वेळी स्ट्रॅडलसारखी व्हॉलेटायलिटी स्ट्रॅटेजी कामी येते. यात किंमत कोणत्याही दिशेने जोरात गेली, वर किंवा खाली, तरीही नफा होऊ शकतो. कमाल आहे ना? आणि तिसरं उदाहरण घेऊ. समजा तुमचा अंदाज आहे की बाजारात तेजी येईल, पण खूप मोठी नाही, थोडीशी. अशा वेळी बुल पुट स्प्रेड ही स्ट्रॅटेजी वापरता येते. याचं वैशिष्ट्य काय तर यात धोका अगदी मर्यादित असतो. आणि जर स्टॉकची किंमत तुमच्या अंदाजानुसार थोडी वाढली किंवा फक्त स्थिर जरी राहिली तरीही तुम्हाला नफा मिळतो. ओके, आता एवढ्या सगळ्या स्ट्रॅटेजीज पाहून थोडं गोंधळल्यासारखं होऊ शकतं. साहजिक आहे. मग प्रश्न येतो की सुरुवात नेमकी करायची कुठून? चला, तर मग या माहितीच्या महासागरातून एक सोपा आणि ठोस मार्ग कसा काढायचा ते पाहूया. या पुस्तकात 56 पेक्षा जास्त स्ट्रॅटेजीज आहेत. हो, 56. हा आकडा पाहूनच कोणालाही वाटेल की अरे बापरे, हे सगळं शिकणं तर अशक्य आहे. पण थांबा, कारण एका तज्ज्ञाने अगदी बरोबर म्हटलंय की या आकड्याने घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. याला बायबल म्हणण्याचं कारणच हे आहे की यात सगळं काही आहे. एक संपूर्ण संदर्भ ग्रंथ आहे हा. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सुरुवातीलाच सगळं माहीत असायला हवं. तर सुरुवात करताना फक्त काही मोजक्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं. कोणत्या? तर ते आपले 4 मूलभूत ऑप्शन्स: लाँग कॉल, लाँग पुट, शॉर्ट कॉल आणि शॉर्ट पुट. त्यासोबतच धोका मर्यादित ठेवण्यासाठी व्हर्टिकल स्प्रेड्स आणि वेळेचा फायदा घेण्यासाठी कॅलेंडर स्प्रेड्स. बस, या मूलभूत गोष्टी आधी अगदी सखोलपणे समजून घ्या. एकदा का हा पाया पक्का झाला की मग तुम्ही हळूहळू पुढच्या अधिक प्रगत स्ट्रॅटेजीज शिकू शकता. तर मग शेवटी आपण पुन्हा त्याच प्रश्नावर येतो. ऑप्शन्स हा एक मोठा, धोकादायक जुगार आहे की एका हुशार, विचारपूर्वक गुंतवणूक करणाऱ्यांसाठी शक्तिशाली साधनांचा एक संच आहे? खरं तर याचं उत्तर तुमच्याकडेच आहे. ते तुमच्या ज्ञानावर आणि तुम्ही या साधनांचा वापर कसा करता यावर अवलंबून आहे.